मागच्या सेशनमध्ये काळ काम वेग या चॅप्टरवरती आपण टाईपमधले काही गणित बघितले। या सेशनमध्ये आपण काही गणित टाईप 5 वरचे बघू आणि पुढच्या सेशनला वळूया। तर बघू आपण टाईप 5 मधला हा चौथा गणित। एक काम वडील 80 दिवसात पूर्ण करतो, मात्र वडिलांनी 10 दिवस काम केल्यावर आजारी पडले, तर शिल्लक काम मुलगा 28 दिवसात पूर्ण करतो, तर संपूर्ण काम मुलगा किती दिवसात करतो? 80 दिवसात करतात। किती दिवसात? वडील किती दिवसात करतात? 80 दिवसात। मात्र वडिलांनी 10 दिवस काम केले, म्हणजे 80 दिवसातले 10 दिवस काम केलेले आहे ऑलरेडी। तर आपल्याला काय हे 10 मायनस करावं लागेल। आता काय घेऊ? गुणिले 28 भागिले 80 मायनस 10 बरोबर 80 गुणिले 28 भागिले 80 मधून 10 गेले 70 राहिले। हा शून्य गट, हा शून्य गट, 7 एक 7, 7 चौक 28, 8 आणि 4चा गुणाकार करून घेऊ, 8 चौक 32। म्हणजेच किती दिवसात हा मुलगा संपूर्ण काम करेल? 32 दिवसात हा काम करेल। बघा प्रश्न एवढा मोठा आहे पण उत्तर शॉर्टकटमध्ये आहे। बघा दुसरा प्रश्न बघूया। एक्स हा एक काम 50 दिवसात पूर्ण करतो। एक्सने 5 दिवस काम केल्यावर तो निघून गेला, तर उरलेले काम वायने 27 दिवसात पूर्ण केले। संपूर्ण काम वाय किती दिवसात पूर्ण करेल? आता वाय संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा एक्सने 50 दिवस काम केलेले आहे आणि त्याच्यानंतर एक्सने 5 दिवस काम केल्याच्या नंतर तो निघून गेला आहे, त्याच्यानंतर वायने 27 दिवसात पूर्ण केले। संपूर्ण काम वाय किती दिवसात करेल असा प्रश्न आहे। तर बघू आपण एक्सने 50 दिवसात काम पूर्ण करतो गुणिले वाय 27 दिवस भागिले एकूण दिवस किती आहे? 50। एक्सने किती दिवस काम केले? फक्त 5 दिवस। हा मायनस करून घ्यायचा आहे, हा जशाच तसा लिहून घ्या बरोबर 50 गुणिले 27 भागिले 50 मधून 5 गेले 45। या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो। कोणत्या संख्येने भाग जातो? 9ने। 9 5 45, 9 त्रिक 27। आता 5ने 50ला भाग जातो, 5 एक 5, 5 एक 5, 10 शिल्लक राहिलं, 10 गुणिले 3 बरोबर 30। तर किती दिवसात वाय काम करेल? 30 दिवसात वाय काम पूर्ण करेल। टाईप 5 मधला हा शेवटचा क्वेश्चन होता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। मित्रांनो बघा हा टाईप 6, आतापर्यंत आपण टाईप 5 बघितली, आता हा टाईप 6वा मधला पहिला गणित बघूया। बघा हा प्रश्न व्यवस्थित लक्ष देऊन बघा, परीक्षेला हाच प्रश्न येतो आणि आपण अक्षरशः गोंधळून जातो। तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय। टाईप 6 मधला पहिला गणित बघूया। एक काम 12 दिवसात संपवितो, ब तेच काम 24 दिवसात संपवितो व क तेच काम 8 दिवसात संपवितो, तर तिघे, हे किती लोक आहेत? तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील? बघा हे ब आणि क तिघे मिळून हे काम एकत्रितपणे किती दिवसात करतील असा हा प्रश्न विचारलेला आहे। तर आपण तिघे आहे म्हणून तिघांचं प्लस करूया। 1 नंबरला कोण आहे? अ किती आहे? 1/12 दिवसात करतो, प्लस ब किती दिवसात करतो? 1/24 दिवसात, आणि क हा किती दिवसात करतो? 1/8 दिवसात। ठीक आहे। अचं सेपरेट काम किती आहे? 1/12 म्हणजे 12 दिवसात। बचं सेपरेट काम किती आहे? 1/24, आणि कचं सेपरेट काम किती आहे? 1/8। आता या तिघांचंही काम आपल्याला एकत्र करायचं आहे। बघा 1/12 अधिक 1/24 अधिक 1/8। आता या तिन्हीचा लसावी काढून घेऊ आपण। पहिले काय करू? लसावी काढून घेऊ किंवा छेद समान करून घेऊ। ठीक आहे, छेद समान करून घेऊ। आता सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 24। तर 12ला 2ने गुणल्यावर किती येते? 12 दुनी 24। हा 24 जशाच तसा। 8ला कोणत्या संख्येने गुणलं तर 24 येते? 3ने। तर बघा 12 दुनी 24,
24 एक 24, 8 त्रिक 24. आता बघा आपल्याकडे काय शिल्लक राहिलं 24 छेदात जशास तसे लिहून घेऊ आपण. काय 24 छेद समान करण्यासाठी हा 2 इथे जाईल, हा 1 इथेच राहील आणि हा 3 इथे जाईल. 2 आणि 1 आणि 3 बरोबर किती राहतात 6. 6 आपल्याकडे काय शिल्लक राहिलं 6 छेद 24, 6 एक 6, 6 चोक 24 म्हणजे शिल्लक किती राहिलं 4. हा 4च आपला उत्तर आहे. बघा किती सोपं आहे. आपल्याला वाटलं होतं की हा क्वेश्चन किती मोठा आहे, पण याचं उत्तर किती एकदम शॉर्टमध्ये आहे. पुन्हा याच टाईपमधले टाईप क्रमांक 6 मधला हा दुसरा गणित बघूया. एक्स एक काम 24 दिवसात, एक्स एक काम 24 दिवसात संपवितो, वाय तेच काम 48 दिवसात संपवितो व झेड तेच काम 16 दिवसात संपवितो. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील. आपल्याला आताच बघितलं आपण अ ब कचं. आता एक्स वाय झेडचं बघूया. एक्स किती दिवसात संपवतो 1 छेद 24, वाय किती दिवसात संपवतो 1 छेद 48 आणि झेड किती दिवसात संपवतो 1 छेद 16 दिवसात. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं एक्स वाय आणि झेड. ठीक आहे, आता आपण काय करूया या तिघांची बेरीज, म्हणजे तिघी मिळून आहे म्हणून बेरीज करून घेऊया. चालेल. 1 छेद 24 अधिक 1 छेद 48 अधिक 1 छेद 16 इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपल्याला यांचा काय छेद समान करायचा आहे, म्हणजे लसावी पण काढून घेतली तरी चालेल, म्हणजे छेद समान करून घेऊ. आता 24 एक संख्या कोणती कॉमन आहे मोठी 48. आता 24ला 2ने गुणल्यावर किती येते 48 येते. 24 दोन्ही 48. आता 16ला गुणल्यास येईल 3ने. बघा 24 दोन्ही 48, 48 जशास तसं 1 आणि 16 त्रिक 48. आता यांचा सरळ सरळ छेद समान आहे म्हणून आपण इकडे भागाकारात घेऊ. 2 अधिक 1 अधिक 3 बरोबर किती होतात 6 छेद 48. आता 6ने 48ला भाग जातो का जातो. 6 8 48 म्हणजे तिघे मिळून किती दिवसात ते काम करतील 8 दिवसात तिघे मिळून ते काम करतील. बघा हा टाईप 7 मधला पहिला गणित आहे. गणित थोडा वेगळ्या लेवलचा आहे, तर तुम्हाला हा प्रश्न समजला की उत्तर ॲक्च्युलीमध्ये येऊन जाईल. तर आपण बघू टाईप 7 मधला हा पहिला गणित. तर ए बी सी हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात पूर्ण करतात ए बी सी मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतात 8 दिवसात पूर्ण करतात. बी ते काम एकटा 20 दिवसात करतो. बी ते काम एकटा 20 दिवसात पूर्ण करतो. तर सी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा ए बघा काय विचारलेलं आहे, एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल. बघा ए बी सी हे तिघे मिळून 8 दिवसात करतात. त्यानंतर बी ते काम एकटा 20 दिवसात करतो आणि सी तेच काम एकटा 30 दिवसात करतो. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल. तर त्याचप्रमाणे आपण लिहून घेऊया. तिघांचं काम किती आहे 1 छेद 8 हे ए बी सीचं काम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे एकटा बी ते काम किती दिवसात करतो 1 छेद 20 दिवसात. किती दिवसात 1 छेद 20 दिवसात काम करतो. आणि सी किती दिवसात काम करतो 1 छेद 30 दिवसात. हे झालं रेशो, हे झालं बीचं आणि हा झाला सीचा. इथंपर्यंत समजलं म्हणजे तुमचं उत्तर आलं. तर बघू आपण मित्रांनो इकडे आता 1 छेद 8 जशास तसं मायनस 1 छेद 20 अधिक 1 छेद 30. आता ह्या दोन्ही संख्येची लसावी काढून घ्यायची, कारण हा तिघांचं काम आहे. आपल्याला ह्या दोघांचं काम जर काढून घेतलं तर ह्या तिघांच्या काममधून आपल्याला भेटून जाईल कोणाचं एचं काम. तर छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल 20ला 3ने गुणावं लागेल आणि 30ला 2ने गुणावं लागेल. 20 त्रिकम 60, 30 दोन्ही 60. आता छेद समान झालं. इथं 3ने गुणलं म्हणून
3 आणि इथे 2ले गुणलं म्हणून 2. आता या दोघांची बेरीज किती होते? 3 आणि 2 5. किती येते? 5. छेद समान का केलं? कारण इथे एकच संख्या यायला पाहिजे. आता 5 ने 60ला भाग जातो. 5 एक 5, 5 एक 5, शिल्लक किती राहिला? 1. 5 दुनी 10, म्हणजेच शिल्लक काय राहिला आपल्याकडे? 1/12. आता आपल्याकडे शिल्लक काय आहे? 1/8 मायनस 1/12. 1/8 मायनस 1/12. आता या दोन्ही संख्येचा छेद समान करून घेऊ आणि वरच्या संख्येची वजाबाकी करून घेऊ. आता बघा 12 दोन्ही संख्येला सेम करून घ्यायचे, छेद समान करणे. म्हणजे आता 8ला 3ने भाग जातो, 8 त्रिकम 24 आणि याला 2ने म्हणजे 2ने गुणाकार करू. याला 3ने गुणाकार करू आणि याला 2ने गुणाकार करू, म्हणजे 8 त्रिक 24 आणि 12 दोन्ही 24. आपल्याकडे छेद समान झाले. आता इथे 3ने गुणाकार केला म्हणजे इथे काय लिहिणार आपण? 3 आणि इथे 2ने गुणाकार केला म्हणून इथे काय लिहिणार आपण? 2. तर आपल्याकडे काय आहे? 3 मायनस 2 म्हणजे 3 मधून 2 गेल्यावर शिल्लक किती राहते? 1. छेद किती आहे? छेद समान झाला म्हणजे 24. आता एकटा काय विचारलेलं आहे? एकटा तो काम किती दिवसात करेल? तर 24 दिवसात याचा काम होईल. किती सोपं आहे मित्रांनो, समजायला अगदी सोपं आहे. फक्त तुम्ही गणित शिकवताना लक्ष देऊन बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बघा मित्रांनो, टाईप 7मधला हा दुसरा गणित आहे. टाईप 7मधला हा दुसरा गणित आहे. तर बघू आपण. एक्स वाय झेड हे तिघे मिळून एक काम 4 दिवसात, किती दिवसात पूर्ण करतात? 4 दिवसात पूर्ण करतात. वाय ते काम 10 दिवसात पूर्ण करतो. तर झेड तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा एक्स ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा, एकटा एक्स हा किती दिवसात ते काम? तर बघू, एक्स 1 किती आहे? 4 दिवसात. परत वाय किती दिवसात करतो? 1/10 दिवसात. आणि झेड किती दिवसात करतो? 1/15 दिवसात. इथंपर्यंत समजलं तुम्हाला? एकदम सोपं आहे, अगदी सोपं आहे. आता काय करायचं आहे? या दोन्ही संख्येचा छेद समान करून घ्यायचा. छेद समान करण्यासाठी एका संख्येने गुणावे लागेल. आता या संख्येला 3ने गुणायचं आणि याला 2ने, बरोबर 10 त्रिक 30, 15 दोन्ही 30. आता इथे हा 3 इथे जाईल आणि हा 2 इथे जाईल. 3 आणि 2 किती होतात? 5 आणि 30 जशास तसे. आता वरती किती आहे? 5. खाली किती आहे? 30. ह्या संख्येला आणि ह्या संख्येला एका संख्येने भाग जातो. 5 एक 5, 5 सक 30. काय राहिलं आपल्याकडे? 1/6. काय आलं? 1/6. आता बघा, तिघांचं एकत्रित काम किती आहे? 1/4. 1/4 वजा हा तिघांचं काम आहे. तिघांचं कामातून दोघांचं काम मायनस करायचं आहे. दोघांचं काम किती आहे? 1/6. आता या दोन्ही संख्येला एका संख्येने गुणायचं म्हणजे छेद समान होऊन जाईल. कोणत्या संख्येने? 4 त्रिक 12 आणि साइन दोन्ही 12. ठीक आहे. आता छेदात ज्या संख्येनं आपण गुणतो छेद समान करण्यासाठी, तीच संख्या वरती लिहिली जाते. हे इथे 3 आणि इथे 2. तर बघू आपण, 3 मधून 2 गेले, शिल्लक किती राहिला? 1. आणि इथं काही नाही म्हणजे 4 त्रिक 12 साइन दोन्ही 12. इथे सरळ 12 लिहून घेऊ म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 1/12. तर बघा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.